नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीच्या संदर्भाने दोन महत्त्वाच्या अपडेट पाहणार आहोत. त्यातील पहिली अपडेट म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक परीक्षा परिषदेची महा-TET ही एक्झाम होणार आहे. त्याचे ॲप्लिकेशन भरून झालेले आहेत. आता त्याचप्रमाणे सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेची TET सुद्धा होणार आहे. त्यासाठीचे ॲप्लिकेशन चालू झालेले आहेत. प्रत्येक टीचराला 1ली ते 8वीसाठी शिक्षक होण्यासाठी आता हे पेपर कंपल्सरी केलेले आहेत. एक तर राज्याची TET किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची CTET दोन्हींपैकी एक एक्झाम उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. आता ही जे ॲप्लिकेशन आहे कालच्या तारखेपासून म्हणजेच 11 तारखेपासून सुरू झालेलं आहे. तर पूर्णपणे 1 महिना ॲप्लिकेशनसाठी असणार आहे. म्हणजेच 10 जूनपर्यंत हे ॲप्लिकेशन केले जातील. त्यानंतर 15 तारखेपासून त्याच्यामध्ये एडिटचं ऑप्शनसुद्धा उपलब्ध करून दिलं जातं काही दिवसांसाठी ज्यांचे फॉर्म चुकलेले आहेत त्यांच्यासाठी. तर ॲप्लिकेशन सुरू झालेत, 1 महिना वेळ आहे. त्यानंतर 5-6 दिवस एडिटचं ऑप्शन दिलं जातं. त्यानंतर आता ही एक्झाम असणार आहे 6/9/2026 रोजी. प्रत्येक पेपर हा रविवारीच असतो, TET असो किंवा CTET असो, आणि बरोबर 1 महिन्यानी रिझल्ट लागलेला असतो. आता याआधी जी एक्झाम झाली होती फेब्रुवारी 2026मध्ये त्याचे मार्कशीट आणि सर्टिफिकेटसुद्धा डिजिलॉकरमध्ये उपलब्ध झालेले आहेत. आता जेव्हा एक्झाम घेतली जाते त्याच्या म्हणजे बरोबर तुम्हाला 4 महिने ॲप्लिकेशन केल्याच्या नंतर म्हणजे जेव्हा त्यांचे ॲप्लिकेशन स्टार्ट होतात त्याच्यानंतर 4 महिन्यांनी एक्झाम असते. एक्झाम झाल्यानंतर 1 महिन्यात रिझल्ट असतो. रिझल्ट नंतर त्यामध्ये दुसऱ्या महिन्यामध्ये लगेचच डिजिलॉकरला तुमचे मार्कशीट आणि सर्टिफिकेट मिळवून जातात. त्यानंतर पुन्हा ॲप्लिकेशन स्टार्ट होतात कारण वर्षातनं 2दा ही एक्झाम घेतली जाते. त्याचप्रमाणे शिक्षक भरतीच्या संदर्भाने अतिशय महत्त्वाची असणारी प्रेस नोट या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. यामध्ये याआधीसुद्धा सर्व शैक्षणिक संस्थांना सूचना देण्यात आल्या होत्या की तुम्ही 1 तारखेपासून 31 तारखेपर्यंत तुम्हाला डेटा अपडेट करायचा आहे, रिक्त पदांचा अहवाल सादर करायचा आहे, पवित्र पोर्टलवरती तो अपलोड करायचा आहे. आता त्यानंतर काल हे पुन्हा एक परिपत्रक काढलं आणि पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीसाठी जाहिरातींची कार्यवाही करण्याबाबतचा रिमाइंडर पुन्हा दिलेला आहे. यामध्ये काही शिक्षण संस्थांनी, कारण बऱ्याचदा असं होतं की पवित्र पोर्टलवरती सगळेच आपापल्या जागा अपलोड करतात असं नाही, कारण शिक्षक भरतीमध्ये दुनियाभरचे घोटाळे यामध्ये तुम्हाला दिसून आलेले आहेत. वेळोवेळी बातम्यासुद्धा येतात, त्यामुळे सगळेच लोक जागा अपलोड करतात असं नाही. त्यासाठीचा हा रिमाइंडर त्यांनी दिलेला आहे. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था असतील, खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित आणि या पात्र घोषित केलेल्या ज्या प्राथमिक, उच्च माध्यमिक, माध्यमिक, त्याचप्रमाणे ज्या रात्रशाळा आहेत त्यासाठी रिक्त पदांवरती असणाऱ्या पदभरतीची जाहिरात अपलोड करण्यासाठी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यासाठी आता पुन्हा तेच आहे की 2025मध्ये एक्झाम घेण्यात आली आणि त्याच्या डेट, एक्झाम ॲप्लिकेशन फॉर्म भरून घेतले, एक्झाम घेतली, रिझल्ट लावला, सेल्फ सर्टिफाईड केलं आणि अंतिम टप्प्यात या ठिकाणी 1,70,108 विद्यार्थी कॉम्पिटिशनमध्ये आहेत. ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. पुन्हा यामध्ये संच मान्यतेनुसार गटनिहाय आणि विषयनिहाय यामध्ये रिक्त पदांच्या जाहिराती अपलोड केल्या जातील. त्याचप्रमाणे जे अतिरिक्त शिक्षक आहेत त्या शिक्षकांचं, काही शिक्षकांचं समायोजन झालं त्यानंतर शिक्षक समायोजनावरती किंवा सगळ्यांच्याच म्हणजे शिक्षक किंवा शिक्षकेतर जे समायोजन होतं त्यावरती तात्पुरती स्थगिती आली होती, कारण की यामध्ये जनगणना मोजण्याचं काम सुरू झालेलं होतं. त्या दरम्यान समायोजनाला त्या ठिकाणी स्थगिती आली होती. आणि आता जेव्हा हे पोर्टलवरती जागा अपलोड करून होतील त्यानंतर एक्झॅक्ट रिक्त पदांचा अहवाल कळेल. ज्या अतिरिक्त शिक्षक आहेत त्यांचे पहिलं त्या ठिकाणी समायोजन केलं जाईल. मे अखेरीसपर्यंतच्या या शैक्षणिक वर्षाच्या संच मान्यतेनुसार जागा अपलोड करायच्या आहेत. यामध्ये जे रिटायर्ड वगैरे होणारे शिक्षक आहे त्यांचीसुद्धा आकडेवारी यामध्ये दिसून येईल. त्याचप्रमाणे 21/6/2023 मधील जी तरतूद आहे म्हणजेच 80% पदभरतीला मान्यता मिळते. त्याचप्रमाणे ही 80% पदभरती करायची असते पोर्टलच्या माध्यमातून. काही जागा या ठिकाणी 20% रिझर्व ठेवल्या जातात, त्या वेगळ्या कारणासाठी असतात. अशा प्रकारे शिक्षक भरतीसाठी असणारं एक नवीन परिपत्रक या विभागाने काढून शिक्षक भरतीमध्ये आता जवळपास या ठिकाणी 12 तारीख आहे म्हणजे अर्धा महिना गेलेलाच आहे, उरलाय अर्धा महिना.
परंतु तरीसुद्धा जागा पोर्टलला जास्तीत जास्त अपलोड होण्यासाठी 2022 स्टेटवर आधारित जी रिक्त पदे पोर्टलला अपलोड केली जात होती त्या माहितीनुसार यामध्ये मुदतवाढ दिली जाते, कारण विद्यार्थ्यांनासुद्धा जागा येणं अपेक्षित आहे. आता जे नवीन पदं भरण्यात येणार आहेत त्यासाठी जेवढ्या जागा जास्तीत जास्त येतील तेवढा फायदा अभियोग्यताधारकांना होणार आहे. त्यामुळे जागा जास्त येण्यासाठी पुन्हा या लोकांना मुदतवाढ द्यावी लागते. त्यामुळे यामध्ये सुद्धा मुदतवाढ होते. मुदतवाढ ही सगळ्यांनाच मिळते, ॲप्लिकेशन असो किंवा जागा अपलोड असो किंवा आता पुन्हा तुम्ही जेव्हा प्रिफरन्स देणार तेव्हासुद्धा तुम्हाला मुदतवाढ मिळते. शक्यतो ह्या गोष्टी चालतच राहतात, परंतु मे अखेर असं जरी सांगितलं असेल तरी जून महिना तुम्ही पकडून चालावा. त्यामध्ये निश्चितच यामध्ये काहीतरी नवीन अपडेट येईल, जागा अपलोड केल्या जातील आणि एक्झॅक्ट आकडा आपल्याला त्यावेळेस निश्चितच समजेल. अशा 2 महत्त्वपूर्ण अपडेटसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.